तुमच्या पैशासाठी देवाची योजना. द ख्रिश्चन अँड हिज मनी हा आजचा आपला विषय आहे. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की पाळक लोकांनी पैशाबद्दल बोलू नये. बरेच लोक चर्चमध्ये पैशाबद्दल बोलत नाहीत आणि त्याच्यामुळे पवित्र शास्त्र याविषयी काय सांगतं हे अनेकांना कळत नाही आणि त्यामुळे आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागतं. काही जणांना असं वाटतं की चर्चमध्ये असल्यानंतर की पैसा महत्त्वाचा नाही, परंतु ते चर्चच्या बाहेर गेल्यानंतर किती महत्त्वाचं आहे हे समजतं, नाही का? तर पहिली गोष्ट ही की पैसा हा महत्त्वाचा आहे, कारण तो कमवण्यासाठी आपण आपला वेळ, आपले कलाकौशल्य हे खर्च करतो. सर्वात जास्त वेळ, सर्वात जास्त प्रयत्न, सर्वात जास्त आपलं स्किल हे ते कमवण्यात जातं. आणि म्हणून पैसा हा जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा असा भाग आहे. आता पवित्र शास्त्र पहिला पॉईंट हा की द मनी इज इम्पॉर्टंट. पैसा महत्त्वाचा आहे. पवित्र शास्त्र दोन प्रकारच्या किंवा दोन लेवलच्या संपत्तीबद्दल शिकवतं. बायबल एक्नॉलेजेस 2 levels ऑफ वेल्थ. पहिलं भौतिक किंवा आर्थिक, मटेरियल और फायनान्शियल, जे टेम्पररी किंवा हे आयुष्यापुरतंच आहे, तात्कालिक आहे, जे सर्व काळ टिकू शकत नाही. आणि दुसऱ्या प्रकारचं जे धन किंवा दुसऱ्या प्रकारची संपत्ती म्हणजे जी आत्मिक किंवा सार्वकालिक, जी सर्वकाळ टिकणारी, स्पिरिच्युअल और इटर्नल. आता आपण ह्या जगात असताना पैसा कसा हाताळतो याच्यावर आपण किती प्रामाणिक आहोत हे अवलंबून तर आहेच, पण ह्या पैशाचा आपण काय करतो याचा परिणाम अनंत काळावर देखील, म्हणजे ह्या आयुष्यानंतरच्या जीवनावर देखील होत असतो, असं शास्त्र शिकवतो. आता इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय, या ठिकाणी मोशेने ज्यावेळेस जो फारोच्या कन्येचा पुत्र किंवा राजपुत्र म्हणून राजमहालात वाढला, लहानचा मोठा झाला, पण ज्यावेळेस त्याला कळलं की आपण कोण आहोत, आपण मिस्री नाही तर आपण एक यहुदी आहोत, त्यावेळेस त्याने काय केलं बघा. हिब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय, हिब्रूज चॅप्टर 11 24-26, हिब्री 11:24-26. आणि इथे असं लिहिलेलं आहे, मोशाने प्रौढ झाल्यावर आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणविण्याचे विश्वासाने नाकारले. किती मोठा त्याग केला विचार करा की फारो नंतर त्याच्या कन्येचा हा पुत्र होता, म्हणजे नंतरचा फारो मिसर देशाचा हा होणार होता मोशे. किती मोठं वैभव, किती मोठं सौभाग्य त्याने नाकारलेलं आहे आणि ते विश्वासाने नाकारले असं लिहिलेलं आहे. पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा, वचन 25, म्हणजे पापाचं सुख हे क्षणिक असतं, सर्व काळ टिकणारं नसतं. पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणे हे त्याने पसंत करून घेतले. हा निर्णय त्याने घेतला आणि हा एक निर्णय असतो, हे आपोआप होत नसतं, हे देवाच्या इच्छेवर नसतं, हे आपल्या इच्छेवर, आपल्या निर्णयावर असतं. मोशेने हा निर्णय घेतला. आणि मग वचन 26, ख्रिस्ताचा अपमान सोसणे ही मिसर देशाच्या धननिधीपेक्षा उत्तम संपत्ती आहे असे त्याने गणिले. उत्तम संपत्ती हे 2 शब्द अंडरलाईन करा. म्हणजे मिसर देशाची संपत्ती, फारोचा राजपुत्र म्हणून मिळणारं संपत्ती, त्याच्यापेक्षा आणखी एक प्रकारची संपत्ती आहे हे त्याच्या जेव्हा लक्षात आलं की ती सर्व काळ टिकणारी आहे, त्याने ही संपत्ती, हे वैभव नाकारलं. कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. त्याने
खरं धन, खरी संपत्ती काय आहे हे त्याला कळलं आणि त्याची निवड त्याने केली. आणि म्हणून इथे आपण पाहतो की दोन प्रकारचे धन, दोन प्रकारच्या संपत्ती आहेत, एक जगातील आणि एक आत्मिक किंवा सार्वकालिक, 2 kinds ऑफ वेल्थ. परंतु ह्या संदेशात आजच्या आपण जे पहिल्या प्रकारचं म्हणजे भौतिक किंवा आर्थिक धन, संपत्ती याविषयी आपण बोलणार आहोत. वी आर गोइंग टू टॉक अबाउट मटेरियल और फायनान्शियल वेल्थ इन दिस मेसेज. आता पहिला प्रश्न असा की संपत्ती किंवा पैसा चांगला आहे का वाईट? ते म्हणतात की पैसा फार वाईट, पैसा वाईट आहे. पण शास्त्र सांगतं की धन संपत्ती वाईट नाही, तर धनाचा लोभ वाईट आहे. द लव ऑफ मनी इज द रूट ऑफ ऑल इव्हिल. तर प्रश्न असा आहे की इज मनी गुड ऑर इव्हिल? पैसा चांगला आहे की वाईट? प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या 5व्या अध्यायामध्ये एक वचन आहे, प्रकटीकरण 5 आणि वचन 12, रेव्हलेशन 5 and verse 12. आणि या ठिकाणी काय म्हटलेलं आहे बघा. आणि ह्या स्वर्गातला सीन आहे. त्याने जाऊन राजासनावर जो बसलेला होता त्याच्या उजव्या हातातून ते पुस्तक घेतले. वचन 12, ते मोठ्याने म्हणत होते, वधलेला कोकरा. आणि वधलेला कोकरा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. वधलेला कोकरा सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व स्तुती यांचा स्वीकार करण्यास योग्य आहे. या वचनात 7 गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्या 7 गोष्टी स्वीकारण्यास प्रभू येशू ख्रिस्त योग्य आहे. देर आर 7 things which the lamb sitting on the throne is worthy to receive. आणि ह्या 7 गोष्टीपैकी दुसरी गोष्ट काय आहे? धन. आता धन स्वीकारण्यास जर देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त योग्य आहे, तर ते धन किंवा संपत्ती ही वाईट आहे का? नाही. जर वाईट असती तर ते त्याने स्वीकारलं नसतं, ते स्वीकारण्यास तो योग्य नसता. परंतु या ठिकाणी महत्त्वाचं हे ज्या 7 गोष्टी, सामर्थ्य पहिला. आता सामर्थ्याचा उपयोगही करू शकतो आपण, दुरुपयोगही करू शकतो. किंवा सन्मान किंवा बल याचा उपयोगही होऊ शकतो, दुरुपयोगही होऊ शकतो. तसंच धनाचा चांगलाही उपयोग होऊ शकतो, वाईटही उपयोग होऊ शकतो. ज्यांच्याजवळ नाही ते म्हणतात की पैसा वाईट आहे, ज्यांच्याजवळ आहे ते म्हणतात की संपत्ती चांगली आहे. पण संपत्ती किंवा धन हे चांगलंही नाही, वाईटही नाही. त्याचा आपण कसा उपयोग करतो याच्यावर अवलंबून आहे. आणि ह्या प्रकटीकरण 5:12 मध्ये आपण पाहतो की जर धन किंवा संपत्ती हे प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र स्वीकारण्यास योग्य आहे, तर निश्चितच ते चांगली आहे. आमेन. ती वाईट नाही. आता जुन्या करारामध्ये याविषयी आणखी काय म्हटलेलं आपण पाहू. हग्गईचं पुस्तक याचा 2रा अध्याय, हॅगीयाह चॅप्टर 2 and verse 8. हग्गई 2 आणि 8 या ठिकाणी, आणि हे परमेश्वर बोलत आहे. तो म्हणतो, रुपे माझे आहे, सोने माझे आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. द सिल्वर इज माइन अँड द गोल्ड इज माइन. म्हणजे ह्या भूतलावर, ह्या पृथ्वीवर जेवढं सोनं आहे, जेवढं रूपं आहे, त्या सर्वांचा मालक तो आहे. खरं तर सृष्टी आणि पृथ्वीचा उत्पन्न करता तो आहे. म्हणून जे काही पृथ्वीवर आहे ते एकाच व्यक्तीचं आहे. एकाच व्यक्तीच्या त्याच्यावर मालकी हक्क आहे, आणि तो म्हणजे निर्माण करता देव परमेश्वर. आणि मग पुढे 9व्या वचनात काय म्हटलेलं आहे बघा. हग्गई 2 आणि 9. या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
मी या स्थळाला शांती देईन असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. सोने रुपे माझे आहे हे म्हटल्यानंतर लगेच मंदिराविषयी तो बोलतो आणि हे परमेश्वराच्या मंदिराबद्दल आहे. द टेम्पल ऑफ द लॉर्ड. म्हणजे त्या सोन्याच्या त्या रुपयाचा उद्देश, ते देवाच्या लोकांना देण्याचा उद्देश, तुम्हाला आणि मला मिळण्याचा उद्देश काय आहे? की देवाचं मंदिर बांधलं जावं, देवाचं कार्य व्हावं. यासाठी परमेश्वराने धन संपत्ती ही पृथ्वीवर ठेवलेली आहे आणि ही त्याच्या लोकांना देत असतो. द प्रायमरी पर्पज इज टू यूज इट फॉर द वर्क ऑफ द लॉर्ड, फॉर द टेम्पल ऑफ द लॉर्ड. आता काही पाळक लोक, काही सेवक असं म्हणतात की आम्ही आमच्या चर्चमध्ये कधीच पैशाबद्दल बोलत नाही, कधीच पैशाबद्दल शिकवत नाही. पण जर आपण शास्त्रात पाहिलं जुन्या आणि नव्या करारामध्ये, तर 3000पेक्षा अधिक वचनं पैसा, संपत्ती, धन याच्याविषयी आहे. प्रभू येशूचे अनेक दाखले नव्या करारातले देखील त्याचे शिकवण आहे. आता देव आणि देवाचं वचन जर याच्याबद्दल सांगतं म्हणजे देवाच्या दृष्टीने पैसा महत्त्वाचा आहे, धन संपत्ती महत्त्वाची आहे, नाही का? खरं तर 2 कोरिंथ 8 आणि 9 हे दोन्ही अध्याय हे संपत्ती, धन आणि पैसा आणि त्याचा उपयोग कसा करावा ह्याच्याबद्दल शिकवतो. 2 कोरिंथ 8 आणि 9, 2 Corinthians chapters 8 and 9. आता पाऊलाची सेवा कशी होती आणि पाऊलाच्या सेवेची प्रेरणा, तो कशा रीतीने सेवा करत होता आणि काय शिकवत होता, सेवेचा त्याचा हेतू किंवा उद्देश काय होता, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कारण अर्ध्याच्या वर नवा करार हा पाऊलाने लिहिलेला आहे, प्रेषित पाऊलाने. नव्या करारातल्या बहुतेक मंडळ्या त्याच्याद्वारे देवाने स्थापन केलेल्या आहेत. आणि म्हणून असा माणूस, असा प्रेषित, ज्याला प्रभू येशूने दर्शन दिलं, ज्याला एवढं प्रगटीकरण दिलं इतर शिष्यांपेक्षा, त्याने सेवेविषयी काय सांगितलं बघा, की त्याचा सेवा करण्याचा हेतू काय होता. प्रेषितांची कृत्ये याचा 20वा अध्याय आणि 20वा वचन, ॲक्ट्स चॅप्टर 20 and verse 20. या ठिकाणी तो काय म्हणतो, जे हितकारक ते तुम्हाला सांगण्यास आणि 4 लोकात व घरोघरी शिकविण्यास मी माघार घेतली नाही. म्हणजे जे काही तुमच्या हिताचं होतं, कल्याणाचं होतं, ते मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकवली. आणि हेच काम प्रत्येक देवाच्या सेवकाचं, बाळकांचं असतं, की जे हितकारक ते मंडळीला शिकवणे, ते देवाच्या लोकांना शिकवणे. म्हणजे तो म्हणतो की मी काही मागे ठेवलं नाही, मी ठराविक काही गोष्टी शिकवल्या नाही, तर सर्व काही जे हितकारक ते तुम्हाला शिकवल्या. म्हणजे देवाच्या लोकांपासून, मंडळीपासून जे हिताचं आहे ते आपण मागे ठेवू नये, त्यांना त्यांच्यापासून वंचित ठेवू नये. आणि त्याच्यामध्ये संपत्तीबद्दल शिकवणं, पैशाबद्दल शिकवणं हे देखील आलं. म्हणून पुढे वचनं 26 आणि 27 मध्ये तो काय म्हणतो बघा, प्रेषितांची कृत्ये 20, 26 आणि 27, ॲक्ट्स 20, 26, 27. या ठिकाणी तो असं म्हणतो, म्हणून आजच्या दिवशी तुम्हाला साक्ष देतो की मी सर्वांच्या रक्ताविषयी निर्दोषी आहे. कारण, आणि आता ऐका, देवाचा संपूर्ण मनोरथ तुम्हाला सांगण्यास मी माघार घेतली नाही. देवाचा संपूर्ण मनोरथ हे 3 शब्द अंडरलाईन करा. तो म्हणतो की देवाचा संपूर्ण मनोरथ, संपूर्ण शिक्षण हे मी तुम्हाला दिलेलं आहे, ठराविक विषयावरचं नाही. बरेच वेळ ठराविक आवडते विषय शिकवले जातात, परंतु संपूर्ण शास्त्र शिकवणं, शास्त्रात जे काही लिहिलं ते शिकवणं हे गरजेचं आहे. कारण संपूर्ण शास्त्रलेख हे देवाचं वचन आहे.
त्याने देवाचा माणूस परिपूर्ण होतो. देवभक्त परिपूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज होतो असं वचन सांगतं. म्हणून द होल काउन्सिल ऑफ गॉड किंवा देवाचा संपूर्ण मनोरथ याच्यामध्ये पैशाचाही समावेश आहे. पैशाबद्दलही शिक्षण देण्याचा समावेश आहे. इट इन्क्लूड्स टीचिंग ऑन मनी अँड फायनान्सेस. आमेन. मला माहिती आहे बरेच लोक अशा वेळेस आमेन म्हणणार नाही, कारण बऱ्याचशा चर्चेसमध्ये धनसंपत्तीबद्दल पैशाबद्दल शिकवलं जात नाही. फक्त देण्याच्या वेळेस आपण का दिलं पाहिजे ते ठराविक वचनं म्हटले जातात आणि सांगितले जातात. परंतु देवाचा संपूर्ण मनोरथ पावलाने मंडळांना शिकवला आणि आपणही संपूर्ण मनोरथ, संपूर्ण शिक्षण हे देवाच्या लोकांना देणं आवश्यक आहे. आणि ह्या बाबतीचं शिक्षण न मिळाल्यामुळे आर्थिक अडचणीमध्ये आज अनेक देवाचे लोक आहेत. देवाचे लोकच काय तर अनेक सेवकसुद्धा आहेत. म्हणून हा विषय इतका महत्त्वाचा आहे. आता प्रभू येशू ख्रिस्ताने याविषयी काय शिकवलं आपण जरा पाहू. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय, मॅथ्यू चॅप्टर 6. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि याचं वचन 24 या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलं आपण पाहू. कोणाच्याने 2 धन्यांची चाकरी करवत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील, अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानेल. आणि आता ऐका, तुमच्याने देवाची आणि धनाचीही चाकरी करवत नाही. आणि हे प्रभू येशूचे शब्द आहेत की ज्याची आपण चाकरी करतो, ज्याची सेवा करण्यात आपला सगळ्यात जास्त वेळ जातो, सगळ्यात जास्त मेहनत जाती, तो आपला धनी किंवा मालक. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की 2 धन्याची चाकरी करता येत नाही, एक तर देवाची किंवा धन संपत्तीची. आणि आपण प्रत्येक जण आपल्या प्रत्येकाचा ह्या दोघांपैकी एक धनी आहे. एक तर देव आहे किंवा संपत्ती आहे, ज्याच्याच बरोबर आपण जास्त वेळ घालवतो. आता धन किंवा इंग्लिश शब्द आहे मॅमन, म्हणजे केवळ पैसा किंवा संपत्तीच नव्हे, तर त्याच्या मागचा एक आत्मिक फोर्स किंवा शक्ती जे आकर्षित आपल्याला करते. द इव्हिल स्पिरिच्युअल फोर्स, जी वाईट शक्ती जी आपल्याला त्याच्यात गुंतवून ठेवते, अडकवून टाकते, ते तो म्हणतो की तुमच्याने देवाची आणि धनाची चाकरी करू नाही. म्हणजे धनाबरोबर एक दुष्ट शक्ती आहे की जी आपल्याला अडकवून टाकू शकते जर आपण सावध राहिलं नाही तर, जी आपल्याला ग्रासून आपल्याला बाकीच्या गोष्टींकडे आपलं लक्ष राहू शकत नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की हा तुम्ही एक निर्णय घ्या. इट इज अ डिसिजन वेदर टू सर्व गॉड ऑर मनी. धनाची सेवा करायची की देवाची सेवा करायची, हा ज्याचा त्याचा निर्णय आहे. इट इज अ डिसिजन. म्हणून मी तुम्हाला विचारतो की तुमचा निर्णय काय आहे. तुम्ही कोणाची चाकरी, कोणाची सेवा करत आहात. हा वैयक्तिक निर्णय आहे, निर्णय असतो. यहोशुवाने असं म्हटलं एकदा इस्रायल लोकांना की मी आणि माझं घर, तुम्ही आज ह्या दिवशी तुम्ही निर्णय करा की प्रभू परमेश्वर ज्याने तुम्हाला मिस्र देशातून सोडविले त्याची भक्ती करायची की इतर देवदैवतांची भक्ती करायची, याचा निर्णय तुम्ही घ्या. आणि त्याने पुढे असं म्हटलं की मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करणार. त्याने त्याचा निर्णय लोकांना बोलून दाखवला. म्हणून हा एक निर्णय आहे. इट इज अ डिसिजन. आणि जोपर्यंत आपण डिसिजन घेत नाही तोपर्यंत काही होत नसतं. आणि मी तुम्हाला सांगतो, बरेच लोक निर्णयापर्यंत येतात पण निर्णय घेत नाहीत. त्यांना माहिती की आपण हा निर्णय घेतलेला नाही, आपण घेतला पाहिजे, पण ते घेत नाहीत. म्हणून प्रभू येशू म्हणतो की हा एक डिसिजन आहे. इट इज अ डिसिजन. नंतर आपण आणखी वाचतो जुन्या करारात की एलिया संदेष्टाने त्या बालच्या भक्तांना, त्या
कार्मेल पर्वतावर बोलवून ज्यावेळेस तो अग्नी कॉल केला स्वर्गातून, त्यावेळेस त्यांनी इस्रायल लोकांना सांगितलं की जर परमेश्वर देव आहे तर त्याची सेवा करा. त्यांनी निर्णय घ्यायला लावला. आणि प्रभू येशू ख्रिस्त पण या ठिकाणी सांगतो की हा निर्णय असतो आपला, जो आपण घ्यायचा असतो. तुमचा निर्णय मी घेऊ शकत नाही, माझा निर्णय तुम्ही घेऊ शकत नाही, किंवा परमेश्वर घेणार नाही. बघा, बरेच वेळेस लोक असं म्हणतात की देवाची इच्छा असेल तर, देवाची इच्छा असेल तर. पण देवाने त्याची इच्छा आहे की नाही ही लेखी स्वरूपात रायटिंगमध्ये त्याच्या वचनात दिलेली आहे. मग जर एखाद्या गोष्टीविषयी स्पष्टपणे जर त्याने म्हटलेलं आहे, सांगितलेलं आहे, तर आपण म्हणण्याच काहीच अर्थ नाही की देवाची इच्छा असेल तर. उदाहरण, देवाची इच्छा असली तर माझं तारण होईल, देवाची इच्छा असली तर मी स्वर्गात जाईल, देवाची इच्छा असली तर असं होईल. पश्चाताप हा निर्णय आहे. प्रभू येशूकडे वळायचं का नाही हा निर्णय आहे. देवाची इच्छा आहे कोणाचा नाश होऊ नये, पण तो निर्णय आपण घेतला पाहिजे. तसं देवाची आणि संपत्तीची, कोणाची चाकरी करायची, हे पण निर्णय आपण घेतला पाहिजे. आता लूक 16 प्रभू येशू ख्रिस्ताने एक दाखला सांगितला. देर इज अ पॅरेबल इन लूक चॅप्टर 16. आणि ह्या दाखल्यामध्ये त्याने संपत्तीविषयीचे काही महत्त्वाचे गोष्टी, महत्त्वाचे तत्व सांगितलेले आहे, ते आपण पाहू. लूक शुभवर्तमान 16वा अध्याय आणि वचन 9. आता या ठिकाणी एका अन्यायी कारभाराविषयीचा हा दाखला आहे. आणि त्या अन्यायी कारभारी किंवा अन्यायी मॅनेजरने त्याने काय केलं, त्याने त्याच्या मालकाचा, ज्या तो मॅनेजर होता, व्यवस्थापक, मालक नव्हता, त्याने पैशाचा घोटाळा केला, फ्रॉड केला. आणि हे मालकाच्या कानावर आलं. आणि त्याला कळलं की मालक आता आपल्याला बडतर्फ करणारे, काढून टाकणार आहे. बघा, आपण वाचू पहिल्या वचनापासून. त्याने शिष्यांना म्हटले, कोणी एक श्रीमंत मनुष्य होता व त्याचा एक कारभारी होता. त्याच्यावर हा तुमचे द्रव्य उडवतो असा आरोप त्याच्याकडे करण्यात आला. तेव्हा त्याने त्याला बोलावून म्हटले की तुझ्याविषयी मी हे काय ऐकतो, तू आपल्या कारभाराचा हिशोब दे, कारण यापुढे तुला कारभार पाहायचा नाही. त्याला वॉर्निंग देऊन टाकली की हिशोब क्लिअर कर आणि तू कामावर यायचं नाही. पुढे काय झालं बघा. मग कारभाराने आपल्या मनात म्हटले की माझा धनी माझ्यापासून कारभार काढून घेणार आहे, तर मी काय करू. खणावयास मला शक्ती नाही. म्हणजे वय झालेलं होतं, आता तो काम करू शकत नव्हता. खणावयास मला शक्ती नाही, भीक मागायला लाज वाटते की काय श्रीमंत माणसाचा मॅनेजर आणि आता एकदम रस्त्यावर. म्हणून तो म्हणतो तेही मी करू शकत नाही. तर कारभारावरून काढल्यावर लोकांनी मला आपल्या घरात घ्यावे, म्हणून मी काय करावे हे आता मला सुचले. आणि त्याने काय केलं बघा. मग त्याने आपल्या धनाच्या प्रत्येक देणेकऱ्यास बोलवले आणि पहिल्याला म्हटले, माझ्या धनाचे तुला किती देणे आहे. तो म्हणाले 100 मन तेल. त्याने त्याला म्हटले, हा तुझा लेख घे आणि लवकर याच्यावर बसून 50 मांड. बघा तो काय करतो. नंतर दुसऱ्याला म्हटले, तुला किती देणे आहे. तो म्हटला 100 खंडे गहू. तो म्हणाला, हा तुझा लेख घे व त्याच्यावर 80 मांड. अन्यायी कारभाराने शहाणपण केल्यावरून धन्याने त्याची वाहवा केली. आता हे जरी चुकीचं होतं, परंतु हे शहाणपण होतं त्याच्या दृष्टीने आणि बिझनेस पॉईंटच्या दृष्टीने, म्हणून धन्याने वाहवा केली. त्याने काय केलं की धन्याला ज्याचं देणं होतं त्याने त्यांचे पैसे कमी करून टाकले. कमी करून टाकल्यामुळे हे लोक ह्या कारभाराच्या बाजूने झाले. अर्थातच की तुमच्यामुळे आमचे पैसे एवढे वाचले, म्हणजे नक्कीच ते त्याच्याशी जोडले गेले. आणि अशा रीतीने त्याने त्याच्याशी हे माणसं जोडले की कामावून जरी काढल्यानंतर हे लोक मला मदत करतील, कारण मी यांना एवढे पैसे माफ केलेले. म्हणून 8व्या वचनात येईल की अन्यायी कारभाराने शहाणपण केले, यावरून धन्याने त्याची वाहवा केली. आणि मग ह्या युगाचे पुत्र स्वजातीविषयी प्रकाशाच्या पुत्रांपेक्षा शहाणे असतात. आणि मग 9व्या वचनात प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो बघा. आणखी मी तुम्हाला सांगतो, अन्यायाच्या धनाने तुम्ही आपणासाठी मित्र जोडा. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यावरून सांगतो की त्याने त्या धनावरून मित्र जोडले. त्याच्याजवळ काही धन नव्हतं, तो कारभारी होता.
पण त्याच्या हातात हे होतं की कोणाचा हिशोब किती कमी करायचा, जास्त कसा मालकाला दाखवायचा, आणि त्याने लगेच ते हिशोब चेंज केले, परत घोटाळा केला, कमी केले, आणि ते लोक स्वतःच्या बाजूने जिंकून घेतले. ते लोक त्याच्याशी जोडले गेले. प्रभू येशू म्हणतो की अन्यायाच्या धनाने तुम्ही आपणासाठी मित्र जोडा. अनरायचस मॅन, अन्यायाचं धन, म्हणजे धनाने सुद्धा आपण मित्र जोडू शकतो, हे प्रभू येशू ख्रिस्त सांगतो. यासाठी की ते नाहीसे होईल तेव्हा त्यांनी तुम्हाला चिरकाल टिकणाऱ्या वस्तीत घ्यावे. आता हे लोक ज्यांचे कर्ज माफ केलं ह्या माणसाने, त्यांनी नक्कीच त्याला मदत केली असणार, नक्कीच त्याला सहाय्य केलं असणार. तो म्हणतो की शिष्यांना, प्रभू येशू म्हणतो की तुम्ही पैशाने लोकांशी मैत्री जोडा, म्हणजे ते जेव्हा नष्ट होईल, धन नष्ट होईल, तुम्ही मरून जाल, ते लोक मरून जातील, त्यावेळेस काय होईल की धनाने जर तुम्ही त्या धनाचा उपयोग लोकांना देवाच्या राज्यात आणण्यासाठी केला, सुवार्तेसाठी केला, तर तुम्ही मरण पावल्यानंतर, ते मरण पावल्यानंतर जेव्हा स्वर्गात जातील, तर त्यावेळेस ते म्हणतील की तुम्ही देवाच्या सेवेला दिलं, तुम्ही कार्याला दिलं, म्हणून आम्ही देवाच्या राज्यात आलो. ते तुम्हाला तिकडे भेटतील. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की धनाचा असाही आपण उपयोग केला पाहिजे की त्यांना देवाची सुवार्ता सांगून त्यांना देवाच्या राज्यात आणण्यासाठी. तर हे प्रिन्सिपल आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या सेवेला देतो, एखाद्या संस्थेला, एखाद्या सेवा कार्याला देतो, जसं बॅक टू द बायबल, पुनर्रचना किंवा कोणती, की जिथं देवाचं वचन, देवाचं कार्य खऱ्या अर्थाने चालू आहे, ज्याचे रिझल्ट, परिणाम आपल्याला दिसतात, ती चांगली जमीन पेरण्यासाठी. तर जे देतात त्यांना माहीत नाही की त्याचा उपयोग कसा होतोय त्या पैशाचा. हे वचन सांगितलं जातं किंवा हे जे पुस्तकं छापले गेले हे लोक वाचतील, कोण देवाकडे वळेल मला माहीत नाही, तुम्हाला माहीत नाही. हे झूम मीटिंग किंवा यूट्यूब चॅनलवरून कोण देवाचं वचन ऐकतील, देवाच्या राज्यात येतील, माहीत नाही. पण ज्यांनी देवाच्या कार्यासाठी दिलं आणि जे देतात, जे लोक देवाच्या राज्यात येतील, ज्यांचं तारण होईल, ते ज्यांनी पैसा दिला देवाच्या कार्यासाठी, त्यावेळेस काय होईल की ते लोक त्यांचं स्वागत करतील की तुम्ही देवाच्या कार्याला दिलं, म्हणून आम्हाला वचन कळलं, म्हणून आम्ही वचन ऐकू शकलो आणि देवाच्या राज्यात आलो. म्हणजे देवाच्या कार्याला, देवाच्या राज्यासाठी पैसे देऊन आपण स्वर्गात पण संपत्ती साठवतो आणि अनंत काळासाठीची मित्र आपण जोडतो. प्रेज द लॉर्ड. आणखी एक दुसरं तत्व 10व्या वचनात, जो अगदी अल्प गोष्टीविषयी विश्वासू तो पुष्कळाविषयी विश्वासू आहे, आणि जो अगदी अल्प गोष्टीविषयी अन्यायी तो पुष्कळाविषयी अन्याय आहे. बरेच वेळेस आपल्याला वाटतं की मला जर असं टॅलेंट असतं, मी जर उपदेश करू शकत असतो, मी जर असं गाणं म्हणू शकत असतो, किंवा मला जर हे दान असतं, हे करू. पण जे अल्प, जे थोडंसं आहे, जे आपण करू शकतो, ते जर आपण करायला लागलो, त्याच्यात जर आपण विश्वासू राहिलो, तर काय होईल? पुष्कळ परमेश्वर आपल्याला देईल. आमेन. पण काही लोकांना वाटतं की आपल्याजवळ अगोदर पुष्कळ असलं तर मग आपण काहीतरी करू शकतो. नाही, हे दुसरं तत्व महत्त्वाचं लिहून घ्या की जर आपण थोडक्याविषयी विश्वासू राहिलो तर आपल्याला जास्त मिळेल. आधीच जास्त देव देणार नाही, लक्षात घ्या. तुम्हाला जेवढा पैसा दिलेला आहे, जेवढा धन संपत्ती दिलेला आहे, जेवढी कला दिलेली आहे, त्याचं तुम्ही काय करता, मी काय करतो, याच्यावर किती जास्त द्यायचं हे अवलंबून असतं. आमेन. आणि हे प्रभू येशूचे शब्द आहेत. इफ यू आर फेथफुल इन लिटल यू विल बी फेथफुल ओव्हर मच. थोडक्यात विश्वासू राहिलं तर पुष्कळाविषयी, आणि थोडक्या अल्प गोष्टीविषयी जर विश्वासू नाही तर जास्त दिलं तरी विश्वासू राहणार. म्हणजे काय, इथं प्रिन्सिपल, एक तत्व असं आहे की जर आपल्याला मोठं कार्य, मोठी सेवा, मोठी संधी पाहिजे असेल देवाचं कार्य करण्यासाठी, तर जी संधी थोडीशी आपल्याला आहे, जे आपण करू शकतो
ते आपण करायला लागलं पाहिजे. आणि माझी सुरुवात तशी झालेली आहे. जे करू शकतो ते मी करायला लागलो आणि तेव्हापासून देवाने चालवलं. एकदम मोठ्या लेवलवरून कोणाची सुरुवात होत नसते. एकदम डायरेक्ट स्टेजवर किंवा इंटरनॅशनल लेवलला कोणी जात नसतं. जे काही आपण करू शकतो, थोडक्याविषयी विश्वासू राहणं. थोडा पैसा आहे तो आपण कसा हाताळतो, तो जर व्यवस्थित हाताळला, त्याच्यात जर फ्रॉड केला नाही, घोटाळे केले नाही, तर आर्थिक आशीर्वाद परमेश्वर देईल. पण त्याच्यात जर आपण गडबड केली तर आपण आशीर्वादित होणार नाही. आणि मग 11व्या वचनात तो याविषयी सांगतो की यास्तव तुम्ही अन्यायाच्या धनाविषयी विश्वासू न झाला. आणि अन्यायाचं धन म्हणजे संपत्ती किंवा पैसा. तो म्हणतो की तुम्ही अन्यायाच्या धनाविषयी जर विश्वासू न झाला तर जे खरे धन ते तुम्हाला कोण सोपून घेईल. अन्यायाचं धन म्हणजे धनसंपत्ती जगातील, आणि खरं धन म्हणजे स्वर्गीय आशीर्वाद, पवित्र आत्म्याचे दानं, सेवा, आत्मिक वृद्धी वगैरे. हे आत्मिक आशीर्वाद तो म्हणतो हे कशावर अवलंबून आहे की जे पैसा, धन, संपत्ती, जे अन्यायाचं धन, ह्याच्याबद्दल जर विश्वास असलो तर देव मोठी सेवा देईल आणि मोठ्या प्रमाणावर उपयोग करेल. पण खरं धन जर पाहिजे असेल तर तो म्हणतो की जे धन आहे, पैसा, संपत्ती आहे, त्याच्याबद्दल आपण विश्वासू असला पाहिजे. त्याच्याबद्दल जर विश्वास असलं तर आपण आत्मिक धन आणि आत्मिक आशीर्वादात वाढ होऊ शकेल. देन द स्पिरिच्युअल ब्लेसिंग्स विल इन्क्रीज. है ना. पुष्कळ लोक आज प्रार्थना करत आहेत, उपास करत आहेत, विश्वास धरत की पवित्र आत्म्याचे दानं, आत्मिक वाढ, मोठी सेवा आणि हे आणि ते. परंतु ते पैशाविषयी विश्वासू नाही आहे किंवा थोडंसं जे काही दानं, जे काही करू शकतात ते करत नाही आहेत. त्यांना वाटतं ते महत्त्वाचं नाही आहे. पण प्रभू येशू म्हणतो की थोडे अल्पाविषयी विश्वासू राहिलं तर जास्ती मिळेल. धनाविषयी विश्वासू राहिलं तर खरं धन आपल्याला मिळेल. आमेन. आणि आणखी एक गोष्ट शेवटी 2 कोरिंथ 8 आणि 8 मध्ये याबद्दल सांगितलेली. 2 कोरिंथियन्स चॅप्टर 8 अँड वर्स 8 या ठिकाणी कोरिंथीकरांना पाऊल लिहिताना तो काय लिहितो बघा. 2 कोरिंथ 8 आणि वचन 8. हे मी आज्ञा म्हणून सांगत नाही, तर दुसऱ्यांच्या ठायी दिसून येणाऱ्या आस्थेवरून तुमच्या प्रेमाच्या खरेपणाची परीक्षा मी पाहतो. आणि तो देवाला देण्याबद्दल ह्या अध्यायामध्ये सांगत आहे. तो म्हणतो की देवाला देणं, देवाच्या सेवा कार्याला देणं म्हणजे काय आहे. 8व्या वचनात की तुमच्या प्रेमाच्या खरेपणाची परीक्षा आहे की देवावर आपलं किती प्रेम आहे. दॅट इज अ टेस्ट ऑफ आवर लव्ह. देवाच्या सेवेवर आत्मे जिंकले जावेत हे आपल्याला किती आवडतं, किती महत्त्वाचं वाटतं. ही टेस्ट आहे. दिस इज द टेस्ट ऑफ आवर सिन्सिअरिटी. मनी इज द टेस्ट ऑफ आवर सिन्सिअरिटी. आपण किती प्रामाणिक आहोत जे देवाने दिलेले आहे त्याच्यावर, त्या प्रामाणिकपणावर इतर आशीर्वाद अवलंबून आहेत. पण काही जण म्हणतात की नाही पैशाबद्दल बोलू नका किंवा पैसा महत्त्वाचा नाही. महत्त्वाचा आहे. प्रभू येशूने पण शिकवलेला आहे. आणि म्हणून आपण हे आजच्या ह्या पहिल्या भागात पाहत आहोत की मनी इज अ टेस्ट ऑफ आवर सिन्सिअरिटी. आपल्या प्रामाणिकपणाची परीक्षा आहे. ही एक टेस्ट आहे. काय? पैसा. आणि मग 11व्या वचनात पाऊल काय म्हणतो. 2 कोरिंथ 8 आणि वचन 11. आता हे कार्य पूर्ण करा, म्हणजे सुवार्ता कार्याला देण्याचं. तो म्हणतो आता हे कार्य पूर्ण करा यासाठी की जशी इच्छेची उत्सुकता तुम्हाला होती, म्हणजे जशी तुम्हाला इच्छा होती की आम्ही पाऊलाला इतर शिष्यांना मदत करावी, त्यांनी अजून देशात जाऊन येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवावी. तो म्हणतो की जशी इच्छा होती, उत्सुकता तुम्हाला होती, तशी तुमच्या प्राप्तीप्रमाणे कार्यसिद्धी व्हावी. तो म्हणतो की जशी तुमची इच्छा त्याच्या प्रमाणात तुम्ही द्याल आणि मग त्या प्रमाणात ती कार्यसिद्धी होईल.
आणि शेवटी प्रभू येशू ख्रिस्ताने एक वॉर्निंग याविषयी दिलेली आहे, एक सूचना दिलेली आहे. मत्तई 6:21 मध्ये, मॅथ्यू 6:21. मत्तई 6:21. कारण जिथे तुमची संपत्ती आहे तिथे तुमचे चित्तही असणार. जिथं तुमचं धन आहे तिथं तुमचं मनही असणार. जर धन जगामध्ये आहे, जगी गोष्टी आहे, तर सारखा रात्रंदिवस विचार तो असणार की कुठं ठेवू, काय करू, काय करायचं, कसं करायचं, कसा खर्च करायचा. ज्या ठिकाणी आपण पैसे गुंतवले तर आपण घडी विचारू की त्याचं काय झालं, काय झालं. पण जर ते धन आपण देवाच्या कार्यासाठी देऊ, तर जिथं आपण धन ठेवतो तिथं आपलं मन पण असणार. म्हणजे धनाचा आणि मनाचा किती थेट संबंध आहे प्रभू येशूने सांगितलं की जिथं आपलं धन असतं तिथं आपलं मन असतं. मग आपलं धन आपण जर देवाला समर्पित आहोत, आपलं जर इच्छा आहे की त्याच्या राज्याची वाढ व्हावी, त्याचं वचन गाजवलं जावं, आपण जर स्वर्गात संपत्ती साठवत आहोत, तर आपलं मनही तिथे असणार. तर आपण ह्या पहिल्या भागात तिथेच थांबूया. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.